मॅरी क्रिसमस. तुम्हाला वाटेल याला काय झालं, पण त्याच्याबद्दल मी शेवटी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्या आधी क्रिसमसची गंमत सांगणार आहे. आपल्याला माहिती आहे 25 डिसेंबर म्हणजे क्रिसमस, म्हणजे येशू ख्रिस्ताची जयंती. पण तुम्हाला हे माहिती आहे का की येशू ख्रिस्तांचा जन्म 25 डिसेंबरला झालाच नव्हता. इनफॅक्ट त्यांची जन्माची नेमकी तारीख ही कोणालाच माहीत नाही. आजपासून 2025 वर्षांपूर्वी इस्रायलमधल्या बेथलाहेम शहरामध्ये त्यांचा जन्म झाला होता. पण बायबलमध्ये त्यांच्या जन्मतारखेबद्दल काहीच लिहिलेलं नाही. आणि त्यांनी स्वतःचा एक पंथ निर्माण केला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी त्या ख्रिश्चनिटीचा प्रचार प्रसार चालू केला. युरोपमध्ये तो पसरत गेला. पण त्याच्या पुढचे 300 वर्ष युरोपमध्ये ख्रिश्चनिटी ही इल्लिगल होती. म्हणजे कोणी ख्रिश्चन झालं तर त्याला डायरेक्ट जेलमध्ये टाकायचे. तेव्हा तिथे पेगन संस्कृती होती. त्यांचं आपल्यासारखं होतं बऱ्यापैकी. वेगवेगळे देव होते, गॉड ऑफ लव्ह, गॉड ऑफ विजडम, सूर्यदेव, असे वेगवेगळे. 3ऱ्या शतकामध्ये रोमचा जो राजा होता कॉन्स्टंटाईन, यांनी सगळ्यात पहिल्यांदा ख्रिश्चनिटी लिगलाइज केली. आता लिगलाइज केल्यावरती ख्रिश्चन मिशनरीजला त्याचं धर्मांतरण करण्यासाठी काहीच प्रॉब्लेम उरला नव्हता. त्यांना राजाची मदत पण मिळत होती. पण लोकांना ख्रिश्चन करणं एवढं सोपं पण नव्हतं. ख्रिश्चनिटीमध्ये तेव्हा एकही उत्सव नव्हता. त्यावेळेस तिथले रोममधले लोक डिसेंबर महिन्यामध्ये सॅटोलुनिया नावाचा एक उत्सव साजरा करायचे आणि त्यात 25 डिसेंबरला त्यांचा जो सूर्यदेव होता त्याची जयंती साजरा करायचे. आता या ख्रिश्चन मिशनरीज आणि त्यांच्या लिडरशिपने काय केलं की ते लोक जीजसला लाईट ऑफ वर्ल्ड म्हणतात आणि सूर्यदेव, आता इथे लाईट ऑफ वर्ल्ड आणि सूर्यदेव असा त्याचा जांगडगुत्ता केला आणि 25 डिसेंबरला ख्रिसमस म्हणजेच येशू ख्रिस्ताची जयंती म्हणून साजरा करणं चालू केलं. तेव्हापासून ख्रिसमस साजरा व्हायला लागला. आता त्यात 2 गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे एखाद्या राजाचा एखादा निर्णय एखादी संस्कृती लयास जाईल इतका महत्त्वाचा ठरू शकतो. त्याच्यामुळे आपला राजा निवडताना ते EVMचं बटन दाबताना नेहमी विचार करून दाबावं. दुसरं, आपल्या धर्माच्या सणांना जेव्हा कोणी सेक्युलर किंवा धार्मिक याच्यात काहीच नाही असं म्हणायला जातं ना, तेव्हा त्यांचा कडाडून विरोध करा. होळी असो, दिवाळी असो, प्रत्येक सणाच्या मागे काहीतरी धार्मिक कारण आहेच. ऑफकोर्स नैसर्गिक कारण तर आहेच, पण धार्मिक पण आहेच. ते आपल्या धर्माचे सण आहेत, सेक्युलर नाही. तिसरी गोष्ट, मॅरी क्रिसमस खरंच मनापासून. मला कुठल्याही उपासना पद्धतीचा अजिबात द्वेष नाही आहे. इनफॅक्ट आदरच आहे. फक्त 2च प्री कंडिशन आहे. एक तर त्यांना आपल्या देशाबद्दल नितांत प्रेम हवं आणि दुसरं आपल्या सनातन संस्कृतीच्या विरोधात जाऊन काही करू नये. फॉर एक्झाम्पल गोहत्या. त्याच्यामुळे खरंच अगदी मनापासून मेरी क्रिसमस जे लोक सेलिब्रेट करत असतील त्यांच्यासाठी. तुम्हाला काय वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा.